जळगाव शहरातल्या रतनलाल सी बाफना ज्वेलर्सची आयकर विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे। बाफना ज्वेलर्सचे दागिने मुंबईतनं जळगावमध्ये येत असतात। अशाच प्रकारे काल रात्रीच्या सुमारास सुरक्षा यंत्रणेसह 9 किलो सोन्याचे आणि 12 किलो चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले। यावेळी तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आढळून आल्यानं पोलिसांनी याची माहिती आयकर विभागाला दिलेली। आपल्याकडे येत असलेले सोन्याचे दागिने पूर्णपणे कायदेशीर मार्गाने येत असल्याचं रतनलाल बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांनी म्हटलेलं आहे। आयकर विभाग जळगाव आणि आयकर विभाग नाशिक दोघीकडचे लोक आले। त्यांनी काल संध्याकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी आज 5 वाजेपर्यंत चौकशी केली, पेपर पाहिले, आपले RTGS पाहिले, पूर्वी व्यवहार झाले नाही झाले ते पाहिले आणि आपले ऑर्डर होते नाही होते ते पाहिले। ते झाल्यानंतर आपल्याला त्याने क्लिअर सर्टिफिकेट दिला आणि सांगितलं की आपल्याला माल मिळून जाईल। पण माल मिळाला मला असं आता माहीत पडला की 5-7 दिवस टाईम लागेल। असंही समजलं जातं की जवळपास 3 किलो सोनं त्यांनी घेतलं। किती किलो सोनं होतं? जवळपास सोनं होतं 9 किलो, चांदी होती जवळपास 12 किलो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।